नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर वाजले ते दुपारचे जवळजवळ 11:30 आणि मी आता आलो आहे तो शेतावरती। तर आजचा व्हिडिओ खूप खास असेल, म्हणजे खास इंटरेस्टिंग होणार आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ कुठं स्किप करू नका, पूर्णपणे बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आजचा व्हिडिओ हा फिशिंगवरती असणार आहे। तर मागच्या वेळेला आपण बघितलं की मी आणि पप्पानी मुंबईमध्ये शिंपल्या कशा पकडत त्याचा व्हिडिओ केला होता। तर आज गावी आहे आणि तर गावच्या म्हणजे गावाला कशी फिशिंग केली जाते ते तुम्हाला दाखवणार आहे। खास करून गावाला जी पारंपरिक पद्धतीने खेकडी म्हणजेच चिंबोरी कशी पकडतात त्याचा हा व्हिडिओ आहे। तर बघूया की ही खेकडी आज कशी पकडली जातात, त्याची पद्धत कशी आहे आणि किती आज खेकड्या मिळतात ते तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा। आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला आपण जाऊया या आजच्या फिशिंगच्या व्हिडिओकडे। तर आज माझ्यासोबत खेकड्या बघण्यासाठी माझे पप्पा आहेत। तर पप्पा काय बोलता, बरे आहेत ना? एकदम बरे। तर आज पप्पा आणि मी खेकड्या पकडण्यासाठी जाणार आहे। तर बघू शकता इकडे पप्पांनी गारे म्हणजेच पगोले आहेत या। तर बघू शकता हे बघा, हा गारा आहे, म्हणजे आमच्याकडे गारे बोलले जातात किंवा पगोली सुद्धा बोलली जाते। तर बघू शकता हे अशा प्रकारे हे गारे असतात आणि त्यांना अशा प्रकार आहे तो। आणि या गाऱ्याला आता मध्ये चारा लावला जाणार आहे। चारा म्हणजे त्याला घास असं बोलले जाते। तर तुम्हाला मी दाखवतो की कसं त्याला बांधतात ते, म्हणजेच पप्पा आता तुम्हाला दाखवणार ते घास कसे बांधतात ते। तर बघा, चाऱ्यामध्ये नॉर्मली यूज केले जाते ते कोंबडीचे पाय, त्यानंतर मुशी म्हणजे जी मुशी पीस असते ती मुशी पीस ह्याच्यामध्ये यूज केली जाते। आणि एक आहे ते म्हणजे समुद्री स्नेक, म्हणजे त्याला मुरडे बोलले जातं आमच्याकडे। तर ह्या अशा प्रकारे 3 गोष्टींचा चाऱ्यामध्ये यूज केला जातो। तर बघू शकता इथे हा आता गाऱ्याला मी चारा बांधलेला आहे। तर अशा प्रकारे आमच्याकडे जवळजवळ अशा 15 पगोल्या म्हणजे गारे आहेत। तर बघू शकता तुम्ही। तर आता सर्व पगोल्यांना आम्ही घास बांधून रेडी केलेले आहेत। तर बघा, तर आम्ही निघालो आहोत आता हे जे पगोले आहेत ते टाकण्यासाठी। तर समोर तुम्ही बघू शकता ही दिसते ती खाडी आहे आणि खाडीला लागून हे सर्व खाजण आहे। तर चला तर तुम्हाला मी दाखवतो की आता ही भरती वरती येणार आहे आणि भरती वर आल्यानंतर कशा प्रकारे हे पगोले टाकले जातात आणि कशी प्रकारे ती चिंबोरी येतात ती। तर बघा हे खाजण किती दाट आहे ते, म्हणजे आतमध्ये किती काटेरी झुडपे आणि झाडं आहेत ते। आणि इकडे पप्पा निघाले आहेत, तर बघू शकता। तर बघा खाजण किती विस्तृत पसरलेलं आहे ते। आणि तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्हाला दाखवलं ते खाजण। तर मी याच्याबद्दल तर थोडंफार माझा एक्सपिरियन्स सांगतो की खास करून मला खेकड्या पकडण्याचा खूप एक्सपिरियन्स आहे। म्हणजे जवळजवळ वयाच्या 12 ते 15 वर्षापासून मी खेकड्या बघत आहेत आणि जोपर्यंत मी स्कूल आणि कॉलेजमध्ये होतो तोपर्यंत मी खूप खेकड्या पकडलेल्या आहेत। तर त्यामुळे खेकड्या पकडण्याचा एक्सपिरियन्स मला खूप आहे। तर जीवनातले जवळजवळ 15 वर्ष मी खेकड्या पकडलेल्या आहेत। तर त्यामुळे
खेकड्यांचा एक्सपिरियन्स खूप आहे आणि आता मुंबईला असल्यामुळे याचा आनंद घेता येत नाही, पण कधी पण जर गावी आलो तर खेकड्या पकडायला नक्की जातो. त्यामुळे खेकड्या पकडला खरंच आवडतो आणि खूप मजा पण येते, खास करून कारण लहानपणीच्या आठवणी याच्यामधून जाग्या होतात आणि जे लहानपण किंवा बालपण माझं याच्यामध्ये गेलेलं आहे त्याचा अनुभव परत अनुभवायला मिळतो. तीच खरी माझी म्हणजे मजा आहे एक. आणि खास एक सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये पहिला पगार हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्याचप्रमाणे तो मग किती जास्त कमी यापेक्षा स्वतःच्या हिमतीतून जे पहिले कमाई असते ती खूप इम्पॉर्टंट असते. तर माझं सांगायचं झालं तर मला या खेकड्यामधून किंवा या चिंबोऱ्यामधूनच पहिली कमाई किंवा पहिला पगार भेटला होता आणि तो माझा पगार होता 60 रुपये. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. तर बघा आजचा हा अनुभव एकदम जबरदस्त असणार आहे. खास करून अशा प्रकारे चिखलातून जायचं आहे. म्हणजे बघा किती चिखल आहे ते. तर इकडे बघा आता आम्ही इकडे गाड्या टाकण्याची सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता म्हणजे पगोला टाकण्याची सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता असा आता मी बघा हे खाजण पूर्ण बघा अशा प्रकारे सुक्यावरती पगोले टाकलेले आहे. तर हे थर्माकोल किंवा जी बॉटल बांधली असती ती निशाणी म्हणून ठेवलेली असते इकडे आणि दिसण्यासाठी. तर बघू शकता आम्ही हा आता पहिला गारा टाकलेला आहे इकडे. बघा अशा प्रकारे आमचे सर्व 15 पगोल्या टाकून झालेले आहेत. तर आता थोड्याच वेळामध्ये तशी भरती येणार आहे म्हणजे पाणी असे वर येणार आहे. तर तुम्हाला दाखवतो ते पाणी कसे वर येते. त्याच्यानंतर मग एक 10 ते 15 मिनटं वेट करून ह्या टाकलेल्या पगोल्यामध्ये चिंबोरी म्हणजेच खेकड्या कसे येतात ते तुम्हाला दाखवणार आहेत. चला तर आपण बघूया आता हे पाणी वर कसे येते. तर बघा अशा प्रकारे पाणी वरती येत असतो. तर बघू शकता खाडीतून पाणी अशा प्रकारे वर येतो. बघा पाण्याचा स्पीड बघू शकता तुम्ही. तर बघा सर्व गारे आमच्या टाकून झालेले आहेत आणि आम्ही आता आमची एक जागा होती त्याची जागा येऊन असं बसलेलो आहोत. तर ते पाणी यायचा वेट करतो. तर बघा एक 10 ते 15 मिनटामध्ये पाणी येईल. तर तुम्हाला दाखवतो की पाणी कसं आहे आणि पाणी किती होत होतो त्याच्यानंतर किती खेकडी भेटतात ती आणि कशा प्रकारे खेकडी आहेत ती. एक 7 ते 8 मिनिटांमध्ये पाणी बघू शकता तुम्ही किती झालं ते. बघा पप्पांच्या डुबापर्यंत झालेलं आहे पाणी आणि सर्वकडे पाणी आता भरलेलं आहे. हे अक्की
म्हणजे आणि याच्यामध्ये हा पाला टाकत आहे. ही एक प्रकारची पिशवी असते, म्हणजे चिंबोरी पकडण्यासाठी अशा प्रकारची पिशवी केलेली असते. तिला इकडे आमच्याकडे आकी असे बोलले जाते. तर 10 मिनटं झालेली आहेत आणि बघितलं तर पाणी थोडंफार वाढलेलं आहे. तर चला एक 10 ते मिनटानंतर आम्ही हे जे पगोले टाकलेले आहेत ते आता पगोले उलटण्यासाठी आम्ही जात आहेत, म्हणजे बघण्यासाठी जात होतो काही त्याच्यामध्ये किती खेकडे आलेत ते. तर चला तर तुम्हाला पण दाखवतो की किती खेकडे येतात आणि खेकडी कशा प्रकारे असतात ते. बघा पहिल्याच घरामध्ये मीडियम साईजचा चिंबूर आलेला आहे. मोठी साजरी कॅमेऱ्यामध्ये बघा 2 खेकडे आलेले आहेत. दुसऱ्या घरामध्ये मीडियम साईज खेकडे आहेत सर्व. बघू शकता किती मोठा चिंबूर आला तो. बघा एकदम साईज बघू शकता तुम्ही चिंबोरीची. काम 25. बघू शकता साईज बघा फक्त. बघा कुर्ली आहे. हे बघा 2-2. बघा साईज बघा फक्त खेकड्यांची. आज काम 25 आहे. तर बघा पाणी बघा इकडे एवढा झाला तो. आणि आमची एक फेरी झालेली आहे आणि एक फेरीमध्ये बघू शकता तुम्ही किती खेकडी भेटलीत ती. बघा जवळजवळ एक 20 खेकडी भेटलेली आम्हाला. आणि तुम्ही साईज बघू शकता खेकड्यांची कशी आहे ती. पप्पाच खुश आहेत. मी आल्यानंतर खूप चिंबोरं भेटलेलं आहे. तर बघा खूप मजा येते. ओ हो 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 साईज बघा फक्त. साईज बघू शकता तुम्ही. बघा मस्त मोठा ढांड्या आलेला आहे. हो 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 बघा बघू शकता तुम्ही किती मोठा ढांड्या आहे तो. साईज बघा फक्त त्याची. दोन आहेत. टोटल 2 आहेत. तर बघा
एवढ्या मेहनतीनंतर आज एवढी चिंबोरी भेटलेली आहेत, जवळजवळ 2 या पिशव्या भरलेल्या आहेत. तर तुम्हाला ही चिंबोरी आता कशी बांधतात ते दाखवतो आणि टोटल किती चिंबोरी भेटली ते तुम्हाला पुढे दाखवतो. बघा साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे ती. तुम्हाला आता ही जी खेकडी आहे ती तुम्हाला मी बांधताना दाखवतो कशी बांधतात ती. बघा बांधल्यानंतर चिंबोरी खेकडा कसा दिसतो तो. साईज बघू शकता तुम्ही, साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे ती. तर अशा प्रकारे ह्या सर्व खेकड्या अशा रस्सीच्या साहाय्याने बांधल्या जातात आणि ही आमची पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे गावाकडे अशा प्रकारे ह्या सर्व खेकड्या रस्सीच्या साहाय्याने अशा बांधतात. ते बघू शकता तुम्ही. बघा ही आहे कुर्ली आणि हा धांड्या, म्हणजे ही आहे फिमेल व्हर्जन आणि हा आहे मेल व्हर्जन. तर तुम्ही बघू शकता कसे आहेत ते दोन्ही पण, आणि साईज बघा दोघांची पण कशी आहे ते. आज काम 25 आहे आणि मोठी साईज भेटलेली आहे. तर बघा सर्व खेकडे आज बांधून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आज किती खेकडे भेटलेत ती, आणि खेकड्यांची साईज बघू शकता काय आहे ती. जवळजवळ 3 किलो खेकडे आहेत आज. खूप मोठी साईज भेटले. तर बघा आज किती खेकडे भेटली आहेत ती बघू शकता. जो 3 किलो खेकडी भेटली. तर खेकड्यासाठी खूप मेहनत असते. लोकांना वाटतं की खेकडे इझिली भेटतात, पण खेकड्यासाठी खूप मेहनत केली जाते आणि खेकडे पकडताना किती मेहनत असते ते तुमच्या आजच्या व्हिडिओतून तुम्हाला दिसलं असेल. तर आजचा हा खेकड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर आपला हा व्हिडिओ आज आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आपला व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.